नमस्कार, मी रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी वरून क्रिस्पी आतून अगदी सॉफ्ट असे फ्रेंच फ्राईज बनवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करू। फ्रेंच फ्राईजसाठी 2 असे जुने मोठे बटाटे घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून त्याचे छिलके काढून घ्यायचे आहेत। आता बटाट्याचा छिलके काढून घेत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे। त्या थंड पाण्यामध्ये छिलके केलेला बटाटा ठेवायचा, जेणेकरून बटाट्याचा जो स्टार्च असतो तो वर येतो। त्यानंतर बघा, दुसरा पण बटाटा छिलके काढून ठेवलेला आहे, तोही थंड पाण्यामध्ये ठेवायचा आहे। 1-2 मिनटं थंड पाण्यात ठेवायचे। त्यानंतर जे छिलके काढलेले आहे प्लेट बाजूला सारून त्यातला एक बटाटा घ्यायचा, तो कट करायचा। साईडनी प्रथम कट करायचा। आपल्याला बटाट्याला स्क्वेअर आकार द्यायचा आहे, म्हणून जो एक्स्ट्राचा साईडचा बटाटा आहे तो कट करायचा आणि त्या बटाट्याचे 1-1 इंच असे स्लाइस कट करायचे आहेत। बटाटा असा मोठा असल्यामुळे 4-5 असे स्लाइस त्यामध्ये पडत आहेत। त्यानंतर आपल्याला उभे असे लांब फ्रेंच फ्राईज कट करायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंच फ्राईज कट करायचे आहेत। आपल्याला मार्केट टाईपच करायचे आहेत। कट करताना अगदी काळजीपूर्वक करायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने जास्त मोठे नाही आहेत आणि पातळ पण नाही आहेत। अशा पद्धतीने ते कट करून घ्यायचे आहेत आणि ते सर्व थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरा बटाटा घ्यायचा, तोही सेम त्याच पद्धतीने आपण कट करत राहायचं आहे। आता हे फ्रेंच फ्राईज करताना अगदी बटाटा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा असतो, म्हणजे त्याची साईज अगदी एकसारखी कट करायची। आता आपण जर जास्त नेहमी करत असेल तर त्या फ्रेंच फ्राईज कट करण्यासाठी एक मशीन असते, ती मशीनसुद्धा आपण घेऊ शकतो। पण आपण कधीतरी करायचं म्हटलं तर मग असं व्यवस्थित असं कट करून ते फ्रेंच फ्राईज घ्यायचे। नंतर थंड पाण्यामध्ये 2 मिनटं ठेवायचा। आता पूर्ण हा बटाट्याचा जो स्टार्च असतो तो पूर्ण पांढरा झालेला आहे, पाणी पूर्ण पांढरं झालेले आहे। आता थोडासा बटाटा थोडासा असा स्मॅश करायचा आणि धुवून घ्यायचा तो, आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे सर्व पांढरं पाणी साठलेलं आहे ते फेकून द्यायचं। त्यानंतर मग गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता हे पाणी उकळायला गरम करताना त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये व्हिनेगर पण घालायचं, पण करताना राहून गेलेलं आहे। आता पाणी आपल्याला उकळताना अगदी बुडबुडे येईल इतकंच उकळायचं आहे, जास्त उकळी आणून द्यायची नाही। अशा पद्धतीने बुडबुडे आलेले आहेत पाण्याला। ह्या स्टेपला आपण फ्रेंच फ्राईज गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि जरा 1-2 मिनटं असं उकळून द्यायचे। आपल्याला 80%च फ्रेंच फ्राईज शिजवायचे आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि बघायचे, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फ्रेंच फ्राईज शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर सर्व फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचे। फ्रेंच फ्राईज गरम पाण्यात घातल्यामुळं पण कसं पूर्ण पाण्यात जे काही राहिलेला एक्स्ट्रा स्टार्च असतो तोही निघून जातो, म्हणजे आपल्या फ्रेंच फ्राईज एकदम चांगले झालेले आहेत। आता ते तळल्यावर पण एकदम क्रिस्पी होतील। त्यानंतर आता एक नॅपकिन घ्यायचं आहे, त्या नॅपकिनवर हे फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे आहेत थंड करण्यासाठी। आता हे सगळ्या टॉवेलवर असं पसरून घ्यायचं आहे नॅपकिनवर आणि थंड करून घ्यायचे, त्यात सुकून घ्यायचे आहेत, त्यात पाणी राहिलं नाही पाहिजे। आता पूर्ण सुकलेले आहेत। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, पूर्ण कोरडे झालेले आहेत। आता ह्यात पाण्याचा अंशच राहिलेला नाही आहे। मग
त्याच्यानंतर मग कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. जास्त कॉर्नफ्लॉवर टाकायचा नाही, जेणेकरून मग काय होतं असं फ्रेंच फ्राय बटाट्याला असं चिटकून राहतं. म्हणून 1च चमचा टाकायचा आहे आणि ते पण असा टॅप करायचा. हातानेही करण्याची गरज लागत नाही. असा टॅप केला तरी सर्व फ्रेंच फ्राईजला लागून राहतो. त्याचं कोटिंग इतकं पातळ होतं ना, हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे कुठेही चिटकून बसलेलं नाही. आणि असं कोटिंग त्याचं झालं म्हणजे अगदी फ्रेंच फ्राईज पण आपला चांगला क्रिस्पी होतो. त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. तेल चांगलं कडकडून तापून घ्यायचं आहे. गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता एक फ्रेंच फ्राईज सोडलेला आहे, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. मग कढईत जेवढं मावेल तेवढे आपण फ्रेंच फ्राईज त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटंच असे तळून घ्यायचे आहेत. त्याला जास्त तळून घ्यायचे नाहीत. आपण 2 वेळा तळणार आहे आणि पांढरेच तळायचे आहेत. फक्त वरून असं कडकपणा आला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने 2 मिनटं तळून घेतलेले आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या बॅच टाकताना सुद्धा तेल पुन्हा तापून घ्यायचं आहे. मगच फ्रेंच फ्राईज सोडायचे. आता दुसरी बॅच पण सोडलेली आहे. तीही 2 मिनटाशी तळून घ्यायची आहे. चांगले कडक असे होईपर्यंत तळायचे, म्हणजे 2 मिनटात तळून होतात ते. आता तेही चांगले क्रिस्पी झालेले आहेत, कडक झालेले आहेत. आता तेही काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे फ्रेंच फ्राईज तळून घेतलेले आहेत. आता हे तळलेले सर्व फ्रेंच फ्राईज ना एका चाळणीमध्ये ठेवायचे, म्हणजे त्यातून जो एक्स्ट्राचं तेल असतं ना ते सर्व निघून जातं. त्यानंतर ते काढून एका डिशमध्ये ठेवायचे थंड करायला. परत आपण दुसऱ्यांदा तळणार. त्यानंतर गॅस चालू करून पुन्हा तेल गरम करून घ्यायचं. तेल परत गरम करायचं आहे आणि चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये सगळे तळलेले फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे आणि परत चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळायचे. साधारण 2-4 मिनटं तरी लागतात. म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा एकदा चांगले तळून घ्यायचे आहेत. पण तळताना आपल्याला करपवायचे नाहीत. अगदी लाईटली कलर आला पाहिजे आणि वरून चांगले क्रिस्पी झाले पाहिजेत. हे अशा पद्धतीने छानपैकी तळून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचे. हे बघा कलर किती छान आलेला आहे. अगदी लाईटली ब्राउनिश कलर आलेला आहे आणि कडक पण किती झालेले आहेत. अगदी 1 तास तरी कडक चांगले राहतात. अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत. आता ताटामध्ये टाकल्यानंतर चांगलं टॅप करायचं आणि आता त्याच्यावर हे बघा किती कडक झालेलं आहे. म्हणजे असा आवाज येतोय क्रश म्हणजे छानपैकी झालेला आहे. किती क्रिस्पी झालेला आहे. अगदी मस्त झालेले आहेत फ्रेंच फ्राईज. त्याच्यानंतर त्याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मसाला म्हणाल तर वेगवेगळे मसाले पण टाकू शकतात, पण मी त्याच्यावर चाट मसाला टाकलेला आहे आणि मीठ टाकलेले आहे. अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे. आणि पुन्हा एकदा ते ताटामध्येच टॅप करायचं, म्हणजे सगळ्या बटाट्यांना लागलं जातं. आवाज पण अगदी चांगला खळखळीत येतोय, म्हणजे खूप. आता तुम्ही फ्रेंच फ्राईज सॉस बरोबर खाऊ शकतात. किती सुंदर झाल्यात. अगदी घरच्या घरी मस्त मुलांसाठी सर्वांना आवडेल असे.